गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं येवल्याला चांगलंच झोडपून काढले। आज पावसानं विश्रांती घेतलीये, मात्र अद्यापही येवल्यातील सखल भागातील पाणी ओसरलेलं नाहीये। लकडकोट भागामध्ये काही घरांची पडझड झालेली आहे, तर काही घरांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचल्याचं दिसतंय। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवल्यातल्या लकडकोट येथील एक शिकलकरी कुटुंबीय आहे, जे आपला हातापोटावर त्यांचा व्यवसाय आहे। पाटे वगैरे, लाकडी पाटे वगैरे विकून ते व्यवसाय करतात। कोटमगावची यात्रा सुरू आहे, तिथे देखील अतिवृष्टी झाली, व्यवसाय झाला नाही आणि दुसरीकडे घरात कमरे एवढं पाणी साचलं होतं। आज थोडं 2 दिवसानंतर पाणी ओसरलंय, तरी गुडघाभर पाणी अद्याप आहे। कुटुंबाला खायला प्यायला काही नाही, स्वयंपाक करायचा कसा, कारण की सर्वच वाहून गेलं। आता हे पाहू शकतो आपण, या घरातील वृद्ध महिला असतील, ह्या भगिनी असतील, घरात मिळेल त्या साहित्यानं पाण्याचा उपसा करताय, कारण की यांच्याकडे मोटार घ्यायला, पंप घ्यायला, त्यामुळे मिळेल ते साधन वापरून हा पाण्याचा उपसा त्यांचा गेल्या 24 तासाहून 2 दिवसापासून सुरू आहे आणि पाण्याचा उपसा या महिला भगिनी करतायत। वृद्ध महिला देखील पाण्याचा उपसा करण्याच्या कामात व्यस्त आहेत, कारण की हा आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये किती ह्या कुटुंबाचं नुकसान झालंय। गुडघाभर पाण्यामध्ये संसार बुडालेला आहे आणि सर्व भाजीपाला, किराणा साहित्य सर्व काही वाहून गेले। त्यामुळे या महिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत। या महिलांसोबत आपण आता बोलणार आहोत, त्यांची मागणी काय आहे ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल ताई, तुमचं सगळं संसार आता पाण्यामध्ये, काय मागणी? आमचं सर्व संसार पाण्यामध्ये आहे आणि त्यामध्ये आम्ही यात्रेला पण गेलो, तिथे काही माल विकलेला नाहीये। तेच आम्हाला कळत नाही, सांगावं कसं। आमचं एकदम मन भरून आलेलं, कोणी आमच्याकडं लक्ष देत नाही, कोणी तर येतच नाही आमची मागणी पूर्ण करायला। आणि खूप गरीब हातावरची आहे, करतो तेव्हा खातो आम्ही यात्रेमध्ये बघावा का घर बघावं, आमचं पूर्ण संसार पाण्यामध्ये गेलेलं आहे। आमचे लेकरही भिजले, लेकरं आजारी पडले, संसार भिजला, सर्व काही झालं। आता फक्त सरकारने आमच्या पाठीवरती हात ठेवण्याची गरज आहे। मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना, फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा, या उक्तीप्रमाणे शासनानं आता भरीव आर्थिक मदत देण्याची गरज या शिकलकरी कुटुंबासह अनेक परिसरातील कुटुंबांना आस लागलेली आहे आणि सरकार आमच्या दारापर्यंत येईल आणि मदतीचा हात आमच्या पाठीवर ठेवेल, ह्याच या कुटुंबाची मागणी आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।